कामा नये त्या पद्धतीची बचावफुली असणं गरजेचं आहे. जिंकणारा इतिहास लिहितो आणि लढणारा मन जिंकतो. कोण मन जिंकेल? आज उचडेकरांनी मन काय हृदय पण जिंकलेलं आहे. स्वागत. भरपूर स्तुती केली परंतु चहा काय आला नाही. सुचितला माहिती आहे जर चहा आला नाही तर उद्या ग्रुपवर नाही टाकलं तर कशा येईलच. प्रेमाचा नाही मायेचा नाही पण कोराचा आहे तरी येईल. शेवटी ऑनलाईन च्या मागवलाच. धन्यवाद. आमच्या डीजे ऑपरेटरला सुद्धा खरोखर त्याने चांगली साथ दिलेली आहे. डीजे मास्टर कमाल केली आहे लाईव्ह. धन्यवाद. छान छान. शेवटी नाद केला. उच्छेडेकरांचा नाद नाही. चढाई करते सूरज मोकल. तिनं असे एक लढत जबरदस्त सुरुवात केली ती जय भवानी वाशी संघाने तर क्रीडांगण नंबर 2 वर चाय म्हटलं पण चाय बिस्किट आली. स्वागत. बघूया सामन्याकडे घेऊन जातो. एक रंगतदार सामना. चढाई करेल सूरज. सुपर डकलची नामी संधी. हे दोन नौके खेळाडू नौखुरे खेळाडू थांबवू शकतील. संजीवनी देऊ शकतील. जोडी आहे हो ही कारावी संघाची. जसा काही घोटचा सर्जा आणि बादल मैदानात आहे. क्रीडांगण नंबर 2 वर नीरज मिसाल धडाडतोय परंतु समीर हिरवे आहे. स्मित म्हात्रे आहे. सुमित पाटील आहे. रोहन पाटील आहे. बोनस टिपला. धन्यवाद. चहा तर सर्वांनाच हवा होता पण बोलावं लागला आम्हाला. पंढरपूर पाटील सर.
तर पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जाऊ द्या. धन्यवाद आयोजक चहाची व्यवस्था केली. तर पुन्हा एकदा मैदानाकडे. मैदान मात्र थंडावलंय, शांत झालंय, गारठलंय. 11-2 2-11 काही परिस्थिती मैदानामध्ये निर्माण झालेली आहे. जय भवानी वाशी काय स्ट्रॅटेजी लावली आहे. 90 गेलास का नाही थांबलास आता हे बघून राज गेला घरी काय पण देऊन दिला जबरदस्त खेळ मैदानात दाखल झालाय. जय भवानी वाशी संघाचा चिन्मय पाटील धडकतोय. आता मात्र अथर्व पाटील काय क्षेत्ररक्षण केलं. परंतु जोपर्यंत मैदानात मिथून नावाचं वादळ आहे काही शक्य आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सामना भिरकवू शकतोय हा खेळाडू. चारी संघ हे बक्षिसास पात्र आहेत. परंतु फटाक्यांची आतषबाजी. सूरज गायकर धुमाकूल घातलाय आज. तर बघूया या सामन्यामध्ये अंतिम सामना खेळण्यासाठी कोण पात्र ठरतोय. दिशा दर्शक हा सामना तुम्ही पाहताय. रोहा स्पोर्टचे सर्व आकाश कडव. तर रोहा इटेडरचा बेताज बादशाह हार्या कोस्तेकर. जबरदस्त हे दोन व्यक्तिमत्व आहेत. बघा स्पर्धा चालू झाल्यापासून कोणत्याच प्रकारचा त्यांचा बोलबाला नाही आहे. स्पर्धा ही यशस्वीपणे दाखवत आहेत. कॅमेरामन बघा समोरचे पाहतात हार्या कोस्तेकर हे नाव ऐकलं असाल परंतु समोर तुम्ही त्याला प्रत्यक्षात पाहू शकतोय. रील्सच्या माध्यमातून खेळाडूंना मोठी ओळख करून देणारा हाच तो हार्या कोस्तेकर धडाडलाय. स्वागत आहे तुझं. तीन 12-3 निर्णयात्मक खेळ पाहायला मिळेल का. बोनस टिपतोय इथून. मुकलची ही स्ट्रॅटेजी आहे. कधी हल्ला आणि मेहनतीच्या बाबतीत जर पाहिलं तर या वर्षी जहानमान उचेडे संघाची मेहनत कमी पडलेली आहे. प्रॅक्टिसला रोज मैदान भरलेलं असतं. खेळूचे जरा ठरवलं तर काही शक्य आहे. स्वप्न बघायची असतात ती साकार करायची असतात. खरोखर धन्यवाद देईन की आम्ही इच्छा व्यक्त केली की चहा येऊ द्या. शेवटी प्रेमाचा चहा आलाच. मीटर आयोजकांनी काय ठरवलं तर काही शक्य आहे. परंतु छान. ओहो 5-13 त्रिशा गणेश गावड यांच्या माध्यमातून 8,000 रुपयाचं पारितोषिक वाढलंय 4 खेळाडूंसाठी. अनुराग सिंग क्रीडांगण नंबर 2 चा गुणफलक 17-7. वानवा पेटून लावलेला आहे. आयोजक सुद्धा माघार घ्यायला तयार नाही. शेवटी दुकानं सुद्धा त्याने उठवली पण काय माघार घेतला नाही.
या भंगारवाईनं सुद्धा वेल नाही बघा. हो हो हो, जबरदस्त चढाई. किती गुण? 6 गुण. चिन्मय पाटील धडकला. धड 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 धडाक. लाजवाब केली. मिलिंद पाटील सरांना सुद्धा आनंद झालाय पण दाखवत नाही. छान छान तुफानी गेम आज केलाय. आज खरोखर मनासारखं खेळ केलाय. जय भवानी वाशी पाठीराखेनं सुद्धा आनंद झालाय. स्वप्नील पाटील सर सुद्धा खुश असतात. ओहो, मिथून मोकळ प्रयत्न करतोय. 6-20 शेवटची 5 मिनिटं बाकी. जय भवानी 20 तर नवतरुण कारा 20. क्रीडांगण नंबर 2 वर 17-8 नीरज मिसालच्या धारदार चढाया. अंतिम सामना काय जबरदस्त होईल. बघा किती आवड प्रत्येकाला आहे. मुंबई गोवा हायवेवर ट्रेलर. होय.